करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपल्या मूळ स्वभावाचा फायदा लोकांनी उठवू देऊ नका. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण चांगले वागतो, प्रामाणिकपणे वागतो, मदतीसाठी बघा प्रत्यक्षपणे तत्पर असतो, तरीसुद्धा काही लोक आपल्या या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. का? कारण आपण प्रत्येकाशी चांगलं वागतो, प्रेमाने वागतो, पण स्वतःच्या स्वाभिमानाची आणि मर्यादांची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्यामध्ये असणारा जो चांगुलपणा आहे तो सतत ठेवता आला पाहिजे. पण आपल्यामधला जो भोळेपणा आहे ना, तो लोकांना दाखवायचा नाही आहे. ज्या वेळेला तुझा चांगुलपणा नाही, भोळेपणा लोकांना दिसेल, तेव्हा तुझा बघा प्रत्यक्षपणे गैरफायदा, गैरवापर करून नक्कीच घेतील. दयाळू व्हा, पण इतकंही नको की लोक तुमच्या चांगुलपणाचा सुद्धा गैरफायदा घेतील. म्हणून प्रत्यक्षात आजची दुनिया जर आपण पाहायला गेलो, साधी राहिलेली नाही आहे, बरोबर की नाही? म्हणून आपल्या वाटेला सुख येतं, आपल्या वाटेला दुःख येतं. हे जेव्हा तू वाटून घेशील ना, तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा हा कायम टिकून राहत असतो. आपला मूळ स्वभाव काय असतो? आपल्या वाटेला सुख आलं की आपण लोकांना सांगत नाही. आपल्या वाटेला थोडासा पैसा आला तर आपण लोकांना सांगत नाही, बरोबर? इतकंच काय, थोडंसं दुःख येऊ दे, बघा आपण प्रत्येकाला सांगत सुटत असतो, बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा, सुखदुःख जेव्हा येतात तेव्हा नात्यामध्ये ओलावा हा कायम टिकून राहत असतो. आज पाहायला जर गेलो तर आपलं व्यक्तिमत्व हे समईप्रमाणे आहे. समईमध्ये बघा आपण तेल ओतत असतो, त्या समईमध्ये वात असते. जेव्हा आपण बघा प्रत्यक्षपणे ती समई पेटवतो, तेव्हा समईच्या खाली बघा पूर्णपणे अंधार पाहायला मिळतो आणि बाजूला पूर्णपणे उजेड, प्रकाशासारखं पाहायला मिळतं. तसंच आपलं मन आहे. मनाला शांती केव्हा प्राप्त होईल? आजूबाजूला जेव्हा अंधार होतो तेव्हा बाहेर पूर्णपणे प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. जीवनामध्ये तर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं अस्तित्व कोणी संपू शकत नाही. सर्वच जण बघा प्रत्यक्षपणे मेहनत करतात, कष्ट करतात, परंतु जिद्द ही प्रत्येक व्यक्ती नाही जपू शकत. आज मला एक बघा खेळ खेळायचा आहे, सर्वजण खेळ खेळण्यासाठी तत्पर होतील. एखादी परीक्षा असेल, त्या परीक्षेसाठी बघा प्रत्यक्षपणे जीव ओतून अभ्यास करतील. पण जिद्द ही अशी असते की सर्वांच्या पुढे मला यायचं आहे, मेरिटमध्ये बघा नाव कमवायचं आहे, किंवा एखादा खेळ खेळत असताना त्या खेळामध्ये माझं नाव कमवता आलं पाहिजे, ह्याला म्हणतात जिद्द. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी असणारा जो संयमपणा, आणि सर्वांशी बोलत असताना आपला प्रामाणिकपणा, हे जेव्हा आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा बघा आपलं जे अस्तित्व आहे ते कोणीही संपू शकणार
नाही. एवढी भली मोठी ताकद आहे. पण विचार जर केला ना, आपण आपल्या मनामध्ये जसं एखादी भाजी बघा तिखट असते, बरोबर? परंतु त्या पत्रावलीमध्ये किंवा आपल्या ताटामध्ये जर गुलाबजाम असेल, तर आपण लगेच बघा तिखट लागलेला थोडंसं गुलाबजाम खातो, लाडू असेल ते लाडू खातो, बुंदी असेल ते बुंदी खातो. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या ताटामध्ये पंचपक्वान्न असतं, त्यानुसारच आपण घेत असतो ना, चवीप्रमाणे. आता विचार जर आपण केला, आता आपल्या पत्रावलीमध्ये अनेक पदार्थ असतात, बरोबर आहे. मीठ कधी आपण बघा मूठ भरून आपल्या पत्रावलीमध्ये घेऊ का किंवा आपल्या ताटामध्ये घेऊ का? नाही, चवीपुरतं, बरोबर आहे. हां, एखादी बुंदी असेल किंवा लाडू असेल, गुलाबजाम असेल, ते आपण घेऊ शकतो. परंतु मसाला घेऊ शकतो का? नाही ना. म्हणून माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा. कारण गोड लागणारं ऊस लोक चावून चावून खातात. तुम्ही ज्या ज्या व्यक्तीशी बोलायला जाल तेव्हा बघा ऊसाप्रमाणे बघा तुमच्याशी बोलत असतात. कारण का? ऊस गोड लागला की मुळासकट बघा खात असतात. पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिंमत कोणाचीच नाही. काही जण जिद्द करत असतात, काही जण फक्त दिखाव्यासाठी करत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपला देहसुद्धा मिरचीप्रमाणे असणं फार गरजेचं आहे. मग कोणाचीही हिंमत होणार नाही, बरोबर की नाही. आणि तुमचा स्वभाव जर मिरचीसारखा तिखट असेल तर कोणी तुमच्या नादी लागणार सुद्धा नाही. म्हणून आजकाल दुनियेमध्ये जास्त गोड स्वभाव असला की लोक फायदा उचलत असतात, आणि स्वभाव थोडा तिखट जर ठेवला तर लोक बरोबर हिशोबात राहत असतात. आता तुम्ही ठरवायचं कसं राहायचं आहे, बरोबर की नाही. प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो आपल्याला सुद्धा कळतं. आता बघा समर्थांनी सुंदर भाग सुद्धा दिलेला आहे. ही दुनिया फार वेगळी आहे हो, कलियुग आहे. गरजेपेक्षा जास्त गोष्टीची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद हा मुरादपणे लुटता येत नाही. प्रत्येक गोष्टीची हाव आपण करत असतो, पण उपयोग काय? गरज असेल तर ती गोष्ट घेतली, तिचा वापर केला तर ठीक आहे. एखादी वस्तू बघा ज्या गोष्टीची आपल्याला गरज भासत नाही आहे ती गोष्ट खरेदी करून कपाटामध्ये ठेवली, काय उपयोग केला? काहीच नाही. मग उपयोग काय? म्हणून समर्थ म्हणाले, ज्या गोष्टीमध्ये तुला आनंद प्राप्त होईल ती वस्तू स्वीकार कर, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, कोणत्याही गोष्टीचा आनंद हा मनमुरादपणे लुटता येत नाही, याचं हेच कारण आहे. बघा प्रत्यक्षात आपण जसे कर्म करत असतो त्याप्रमाणे आपल्याला भोगसुद्धा भोगणं आहेच. परंतु भोगलेल्या यातनामुळे डोळ्यात आलेला अश्रूंचा साठा संपेपर्यंत मनुष्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाही. कारण आपली चूक आपल्याला कळलेली असते, बरोबर घ्या. बघा आपण एखादी चूक केली आणि ती जर आपण लोकांपर्यंत पोहोचू दिली नाही तर बघा कोणी येईल का आपल्याजवळ? नाही येणार. परंतु विचार जर केला
आपणच बघा प्रत्यक्षात आपल्या डोळ्यात येणारं पाणी हे आपण चुकीच्या कर्मामुळे आपण भोगत असतो. बघा, निरागस पवित्र आणि भावनाशील प्रेम आयुष्यातली सर्वात मोठी कमाई. आपण आयुष्यातली सर्वात मोठी कमाई काय पाहिली? याच्याकडे किती पैसा आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे. अहो, पैसा असणं म्हणजे सर्वात मोठी कमाई नाही आहे, बरोबर? सर्वात मोठी कमाई एखाद्या गरजवंताला जेव्हा तो बघा प्रत्यक्ष मागायला येईल, तुमच्या दरवाजात बघा कडी ठोठावेल, तेव्हा प्रत्यक्ष तुम्ही किती द्याल हे महत्त्वाचं असतं. तुम्ही जरी 10 रुपये दिलं तरी 10 रुपये त्याला बघा 1000 रुपयाप्रमाणे पाहायला मिळतात. त्याला इतका आनंद होत असतो. म्हणून विचार करा. आणि आज जर आपण निवेदन केलं तर बघा प्रत्यक्षात आपल्याला कोणीतरी भेटतं, पण एकमेकांशी ओळख होत नाही. आपला मूळ स्वभाव समर्थांनी प्रथमतः आपल्याला प्राप्त करून दिला. ज्याप्रमाणे एखादी गोष्ट आणि त्या गोष्टीकडे पाहत असताना आपलं मन इकडे तिकडे वळत असतं. आणि मग इतकी बघा प्रत्यक्षपणे माणसं हळूहळू आपल्या आयुष्यातून निघून जातात. म्हणून जगायचं असेल तर उत्तम प्रकारे जग. कारणं शोधत बसू नको. कारण ज्या ज्या वेळेला कारणं पाहायला मिळतील त्या त्या वेळेला लोकसुद्धा दूर निघून जातील. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या वेळेला आपली कोणाशी ओळख नसते त्यावेळेला आपण बिनधास्तपणे बोलत असतो. परंतु एखाद्या व्यक्तीची ज्यावेळी ओळख पाहायला मिळते, ओळख निघते, त्यावेळी समोरच्या व्यक्तीशी बोलू का नको बोलू असं होतं. म्हणून समर्थ म्हणाले, आज दुनिया बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर पूर्णपणे बदललेली आहे. आता आपल्याला यामध्ये सावध राहणं फार गरजेचं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही सावध राहाल त्यावेळी चंचलपणा बघा जो आहे तो बाजूला ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यातला जो भोळेपणा आहे तो प्रथमतः दूर काढ. कारण माणसाचा स्वभाव हे आपणच बदलू शकत नाही. का बदलतो? नाही. म्हणून समर्थ म्हणाले, कसं जगायचं, कसं वागायचं हे आपणच ठरवू शकतो. लोकांना ठरवायला आपला वेळ फुकट घालवू नका. म्हणून आज जर कोणी बघा प्रत्यक्षपणे फायदा उचलत असेल तर आत्ताच्या या वेळेला लोकांनी आपला फायदा उचलला नाहीच पाहिजे. त्यासाठी आपण चंचल न होता पद राहणं फार गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.